अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना वयाच्या 50व्या वर्षी पदवीधर झाली आहे। लंडनमध्ये तिने ही पदवी घेतली। अक्षयने पोस्ट शेअर करून या संदर्भात तिचं कौतुक देखील केलं। अभिनेत्री आलिया भट्टने विक्रांत मैसीच्या 12th फेल या चित्रपटाचं कौतुक केलंय। हा चित्रपट आतापर्यंत मी पाहिलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे, असं आलियानं म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू शिलेदार बहिर्जी नाईक यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। बहिर्जी असं या चित्रपटाचं नाव असून चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय। राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा आहेत। अभिनेत्री प्रिया बॅनर्जी सोबत तो लवकरच लग्न करणार आहे, मात्र दोघांकडून या संदर्भात कुठलीच अधिकृत घोषणा झालेली नाही। अभिनेत्री कियारा अडवाणी हिने तिचा पती आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचा वाढदिवस साजरा केलाय। त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले। एनडीएच्या इतिहासाची माहिती देणाऱ्या लघुपटाची निर्मिती पुतीन बालन ग्रुपच्या वतीनं करण्यात आली आहे। या लघुचित्रपटाला अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज देण्यात आलाय।